नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, मुंबई शहरातील एका मोठ्या कंपनीमध्ये व्यवस्थापक म्हणून कार्यरत असलेल्या व्यक्तीला ऑनलाईन शेअर्समधील गुंतवणुकीतून चांगला नफा मिळवून देण्याचं आमिष दाखवून त्याची 51,36,000 रुपयांची सायबर फसवणूक करण्यात आल्याचं उघडकीस झालंय. फसवणुकीप्रकरणी सायबर पोलिसांकडे तक्रार करण्यात आली आहे. 53 वर्षीय तक्रारदार प्रभादेवी परिसरामध्ये राहतात. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदाराला इंस्टाग्राम या सोशल मीडियावरती एक लिंक दिसली. त्यामध्ये शेअर बाजारामध्ये ऑनलाईन गुंतवणुकीद्वारे लाखो कमावण्याची संधी असल्याचं नमूद करण्यात आलं होतं. तक्रारदारानं त्या लिंकवरती क्लिक केलं आणि त्यानंतर त्यांना SMS स्टॉक चार्ट या 33 व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सामील करण्यात आलं. जुही पटेल या ग्रुपची ॲडमिन होती. तक्रारदारानं शेअर्समध्ये ऑनलाईन गुंतवणूक करण्याबाबत तिच्याशी संवाद साधला. तेव्हा तिनं मारवाडी फायनान्शियल सर्व्हिसेसची लिंक पाठवली आणि ऑनलाईन अकाउंट उघडण्यासाठी तपशील भरण्यास सांगितलं. तक्रारदारानं या अकाउंटद्वारे 10,000 रुपयांचे शेअर्स खरेदी केले. एका दिवसानंतर तक्रारदाराच्या ऑनलाईन डीमॅट अकाउंटमध्ये 22,915 रुपये जमा झाले. एका दिवसामध्ये नफा पाहून तक्रारदारानं जुही पटेलवरती विश्वास वाढवला आणि तिने दिलेल्या सल्ल्यावरती त्यांनी अधिकचे पैसे गुंतवले. तक्रारदारानं पटेलच्या सल्ल्यानं 51,36,000 रुपये किमतीच्या शेअर्सची खरेदी केली. त्यावेळी तक्रारदारानं अकाउंटमधून पैसे काढण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांना पैसे काढता आले नाहीत. जुही पटेलला याबाबत प्रश्न विचारल्यावरती ती टाळाटाळ करू लागली. पोलिसांनी सांगितलं की सायबर फसवणूक करणाऱ्यांनी तक्रारदाराचे पैसे परत देण्यास नकार दिला. त्यावेळी आपली फसवणूक झाल्याचं तक्रारदाराच्या लक्षात आलं. त्यांनी याबाबत मध्य प्रादेशिक सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल केलेली आहे आणि अधिकचा तपास सुरू असल्याचं पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलंय. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने शेअर बाजारामध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली खूप मोठ्या फसवणुका होत असतात. परंतु मी तुम्हाला सांगू इच्छितो की जर तुम्ही स्वतः गुंतवणूक केली तर कुठल्याही प्रकारची फसवणूक होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. त्यासाठी तुम्हाला अगदी सोपं काम करायचं आहे. ते म्हणजे डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे upstocks.com या कंपनीची. यावरती क्लिक करून तुम्ही स्वतः तुमचं फ्री ऑफ कॉस्ट डीमॅट अकाउंट उघडू शकता आणि त्यानंतर तुम्ही स्वतःच गुंतवणूक करू शकता. यासाठी ना तुम्हाला कोणाच्या सल्ल्याची गरज आहे ना कुणाच्या मदतीची गरज आहे. तर मग अशा पद्धतीनं कुठेही फसवणूक करून घेण्यापेक्षा आणि खूप मोठे पैसे गमावण्यापेक्षा आपण स्वतःच शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करणं हे नेहमी चांगलं आणि सेफ असतं. तर मग मित्रांनो, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, त्यावरती क्लिक करून तुम्ही तुमचं फ्री ऑफ कॉस्ट डीमॅट अकाउंट उघडू शकता. तर मग मित्रांनो, भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हाला आजचा हा व्हिडिओ तो कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि तुमच्या कुठल्या जवळच्या एखाद्या व्यक्तीची अशी फसवणूक झालेली आहे का ते देखील तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका. धन्यवाद.